हॅलो एव्हरीवन, तर चला आज आपण घरबसल्या करूया विटॅमिन सी फेशियल, ज्यामध्ये तुम्हाला थोडक्यात होम रेमेडीजमध्ये म्हणजे घरात जे पण सामान आहे त्याच्यामध्येच तुम्ही तुमच्या स्किनला खूप छान असा विटॅमिन सी ला एक ग्लो देऊ शकता। तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की तुम्ही घरबसल्या कसं विटॅमिन सीचं फेशियल करू शकता। आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर लवकर जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशा इंटरेस्टिंग रेमेडीज अँड एव्हरीथिंग आता नेहमी माझ्या चॅनलवर येतच राहील। तर आता आपण आपलं फेशियल स्टार्ट करूया। चलायचं, लेट्स गो। चला तर आता आपण पहिले बीटरूटचा ज्यूस काढूया। त्याच्यासाठी मी आधी जे बीट होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे छान छोटे छोटे काप करून त्याला एका मिक्सर ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर करून त्याला ग्राइंड करेल। तुम्ही याला किसूसुद्धा शकता, बट किसल्याने म्हणजे ते थोडं कठीण जातं, म्हणून मी सोपी पद्धत निवडली। लवकर कसं होईल म्हणून मी याला मिक्सरमध्ये छान ग्राइंड करेल। आणि याला ग्राइंड केल्यानंतर याला जेव्हा गाळायचं असतं तेव्हा एक असा पतल्या कापडाने तुम्ही याला गाळून घेऊ शकता, म्हणजे तरी छान ज्यूस निघतो। बघा, तर आता आपला हा मस्त बीटरूट ज्यूस तयार झाला आहे। सो आता आपण फेशियल स्टार्ट करूया। त्याच्यासाठी आता फर्स्ट स्टेप अशी आहे की आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे बीटरूटचा ज्यूस। आणि याच्यामध्ये आपण हनीसुद्धा ॲड करू, कारण हे मी क्लिन्झिंग जेल म्हणजे क्लिन्झिंग मिल्क टाईपमध्ये रेडी करत आहे। याला छान असं मिक्स करायचं। हनी कंपल्सरी नाही आहे, जर सपोज तुमच्या स्किनला हनी सूट होत नसेल तर तुम्ही हनी स्किप करून ओन्ली दूध आणि बीटरूटचा ज्यूससुद्धा घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये तुमच्याकडे कॉटन पॅड्स असतील किंवा साधं कॉटनसुद्धा चालेल, याच्यामध्ये छान डीप करायचं आणि तुमच्या स्किनवर याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं छान रब करायचं। याने काय होतं ना, तुमचे जे पोर्स असतात ना हे डीपली क्लीन्स होतात। त्यानंतर तुमच्या फेसला कुठल्याही स्पंजने तुम्ही स्वच्छ पुसून घ्या, त्याने डर्ट जो असतो तो पूर्ण निघून जाईल। चला तर आता आपण करूया सेकंड स्टेप, जी की आहे स्क्रबिंग। त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे 1 चमचा राईस फ्लावर आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे 2 चमचे बीटरूटचा ज्यूस आणि थोडीशी कॉफी। आता कॉफी जी आहे ती तुम्ही कंपल्सरी ॲड करा असं नाही आहे, जर तुमच्या स्किनला कॉफी सूट होत नसेल तर तुम्ही कॉफी यामध्ये स्किप करू शकता। ओन्ली राईस फ्लावर आणि बीटरूट ज्यूस घ्यायचा, त्याला मस्त मिक्स करून तुम्हाला याला 10 मिनटं छान तुमच्या स्किनला स्क्रब करायचं आहे। याने तुमचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि एक्स्ट्रा जी स्किन असते ती पूर्ण निघून जाणार, म्हणजे स्किन एकदम स्वच्छ होईल तुमची यामध्ये। आणि तुमची स्क्रबिंग झाल्यानंतर तुम्ही फेसला वॉश करू शकता किंवा स्पंजनी क्लीनसुद्धा करू शकता। मी फेस वॉश केला होता आणि तुमच्याकडे कुठलेही ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हरचं टूल असेल ना, त्यांनी छान सगळे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्ह करा, त्यांनी एकदम नाक वगैरे जिथे पण असेल ते स्वच्छ होऊन जाईल। त्यानंतर आपण करूया थर्ड स्टेप, जी की आहे मसाज। त्याच्यासाठी मी मसाज जेल म्हणून ॲलोवेरा जेल घेतलं होतं आणि ॲलोवेरा जेलमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे 2 चमचे बीटरूटचा ज्यूस। याला खूप छान असं मिक्स करायचं जोपर्यंत, म्हणजे कन्सिस्टन्सी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे, तुम्ही बघू शकता। तेवढी कन्सिस्टन्सी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली तुम्हाला त्याला छान फेटायचं आहे। आणि ते रेडी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किनवर 15 मिनटं मसाज करायची आहे, म्हणजे डीपली तुमच्या स्किनमध्ये विटॅमिन सी ॲब्झॉर्ब होईल आणि स्किनवर ग्लोसुद्धा येईल। सगळी मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्यात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत, तशा प्रकारे मसाज करा, त्यांनी खूप छान रिझल्ट येतो। कंटिन्युअसली 10 मिनटं ते 15 मिनटं तुम्हाला ही मसाज करायची आहे आणि त्यानंतर स्पंजनी तुम्ही छान तुमची स्किन क्लीन करून घेऊ शकता किंवा वॉशसुद्धा करू शकता। मी या स्टेपमध्ये स्पंजिंगच केलं होतं। त्यानंतर आपण बघूया आपली फोर्थ स्टेप, जे की आहे फेस पॅक फेस मास्क। त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे मसूरची डाळ आणि हा जो इन्ग्रेडियंट आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे ह्या फेस पॅकमधला, कारण मसूरची डाळ जी आहे ती तुमच्या स्किनला ब्राईट करण्यात तुम्हाला खूप जास्त हेल्प करते। आणि त्याच्यातच मी ॲड करणार आहे 1 स्पून नीम पावडर। आता नीम पावडर का बरं, तर नीम पावडर पिंपल स्किनवाल्यांसाठी खूप जास्त महत्त्वाची असते, कारण म्हणजे आजकालच्या जनरेशनला पिंपलचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मी प्रत्येक फेस पॅकमध्ये नीम पावडर 100% यूज करते। जर तुमच्या स्किनला पिंपल्स नसतील तर तुम्ही ओन्ली मसूरची डाळ घेऊ शकता। आणि त्यानंतर आपण याच्यात ॲड करू बीटरूटचा ज्यूस आणि याला छान भरपूर असं मिक्स करायचं, म्हणजे कन्सिस्टन्सी थिक झाली पाहिजे। आणि ब्रशनी किंवा हाताने तुम्ही कशाने सुद्धा हा फेस पॅक अप्लाय करू
शकता. याला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 20 मिनटं हे ठेवायचं आहे. आणि आपण सगळ्यात आधी ज्याने क्लिन्झिंग केलं होतं ना, मिल्क क्लिन्झिंग, ते जे कॉटन पॅड्स आहेत ते आता आपण आपल्या आईजवर ठेवू 20 मिनटं. कारण यांनी ना म्हणजे जो एरिया असतो आपला अंडर आईजचा ब्लॅक असतो थोडाफार, तर तो 20 मिनटं क्लीन होऊन जाईल. आणि डीपली क्लीन झाल्यावर तो थोडासा स्वच्छसुद्धा होतो, म्हणून आपण याचा थोडासा इथे वापर करूया. सो 15 ते 20 मिनटं वाट बघावी लागेल तुम्हाला. सो आता 20 मिनटं कंप्लीट झालेले आहे. तर आता आपण मस्त फेस वॉश करून घेऊया. तुम्ही फेस वॉश करू शकता किंवा स्पंजिंगसुद्धा करू शकता, पण फेस पॅकची जी कन्सिस्टन्सी असते ती थोडी हार्ड असते, म्हणून मी याच्यासाठी फेस वॉशच प्रिफर करते. आणि फेस वॉश केल्यावरचा ग्लो तुम्ही बघू शकता, किती पिंकिश ग्लो आलेला आहे. सो फेस वॉश केल्यावर तुम्ही एक तर मॉइश्चरायझर अप्लाय करा, अदरवाईज ॲलोवेरा जेल अप्लाय करा. मी ॲलोवेरा जेल अप्लाय केलं होतं, कारण फेशियलच्या टाईममध्ये आपले जे सगळे पोर्स असतात ते ओपन होतात आणि ॲलोवेरा जेल ओपन पोर्सला क्लोज करते, म्हणून मी प्रिफर ॲलोवेरा जेलच करेल. त्यानंतर मी लिप बाम लावला आणि असं पूर्ण स्टेप कंप्लीट करून मी फेशियल केलं. तर हे फेशियल नक्की तुमच्या घरी तुम्ही एकदा ट्राय करा, खरंच खूप छान ग्लो येतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि अशा न्यू होम रेमेडीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.